सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे काही काय भाई उगाच बोलून पनवती कशाला म्हणून काही बोलत नाहीये. चारूला येऊ द्या ना फक्त. नक्की? हा तुझं काय झालंय ना की तू माझ्यावर गेलायस. म्हणजे तुझ्या डोक्यात काय चालतं ना ते माझ्यापेक्षा जास्त कोणीच सांगू शकत नाही. ऐक नाही. म्हणजे कसं आहे तुझ्यात आणि माझ्यात एक फरक आहे. मला चांगलं काय आणि वाईट काय हे व्यवस्थित कळत आणि तुला सगळं वाईटच चांगलं दिसतं. अच्छा मग चारूच्या लग्नाचा प्लॅन काय मी एकट्यानेच केला होता? तुम्हाला पैसे नको होते? हवे होते ना. मला पैसे हवे होते पण हे सगळं केल्यानंतर मला पश्चाताप झाला. तुला झाला का? नाही झाला. भाई तुम्ही दारू प्या. दारू प्यायलात ना की मस्त एकदम झकास असता तुम्ही. तुमचा मूड एकदम क्लास असतो. हा माझे भाई असतात. बरं ते जाऊ दे. मला सांग तुला नक्की काय झालं? म्हणजे काय प्रॉब्लेम काय लफडं काय? अहो भाई काहीच नाही केलं हो मी. तू नक्की काहीतरी घोळ करून ठेवलेला आहेस मला चांगलं माहिती आहे. अरे मी ओळखतो ना तुला. जन्माला घातलंय पोरगा आहेस तू. पाचवीत असताना काय केलं होतं सर? तुझ्या शाळेतून लेटर आलं होतं. तुमच्या पोराने एका पोराच्या तोंडात सायकलच्या पंपाने हवा भरली. अरे त्याच्या पोटात हवा जाऊन गोदभरला होता तो. एवढी मजा आली ना भाई. काय मजा आली काय? तुझी मजा झाली. ते पोरग मेलं असतं ना मूर्खा. आणि कॉलेजमध्ये काय दिवे लावलेस? त्या पोरीच्या केसाला चिंगम चिटकवलीस. तिला केस कापायला लावले. बोडक्याने फिरत होती अख्ख्या कॉलेजवर. या दीपक नारकरला नाही म्हणाली होती ती भाई. नाही म्हणाले काय वय होतं रे तुझं? 16-17 वर्षाचा भाई. लहान होतो मी. एवढं काय तुम्ही सिरियसली घेताय? बरं ते जाऊ दे. तू शहाणा झालास. तुला अक्कल आली असं समजूया. तेव्हा तू काय केलंस? आता काय भाई कशाला ते उगाच काय उकरून काढताय जुनं पुराण? काय 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 चाललंय का तुमचं? नाही सांग ना काय केलंस? आपल्या गॅरेजमध्ये दुरुस्तीला गाडी आली. ती बाहेर घेऊन जाऊन कुठेतरी कोणी ठोकली. आपल्या समीरचा पंप कोणी लपवला. फॉरेनचे कस्टमर आले. त्यांना गॅरेज दाखवून काहीतरी सांगून पैसे कोणी लुबाडले? सांग ना काय आहे दीपक? खरं म्हणजे ना तुला हे सगळं करण्यात मजा येते. माझं तसं नाहीये भाई. एक मिनिट. हे सगळं मी गंमत म्हणून केलंय. हा मी काही कोणाचा खून केलाय मारामारी केली असं केलंय का? नाही ना. गंमत म्हणून करत होतो हे सगळं बस. पहिलीच गंमत ना अंगाशी आली भाई. लागली तर लॉटरी नाही तर सरळ उमर काहीत. ही सगळी मजा मस्ती सगळी गायब होऊन जाणार. दीपक म्हणजे तुझा बाप म्हणून विचारतो. खरं सांग काय झालंय? भाई कळेल. चारू आली ना की तुम्हाला सगळं कळेल. ओके मला ते गुदमरायला होत आहे. मी आलोच. पोराचा जीव गुदमरतोय. काहीतरी मोठं लफडं केलेलं दिसतंय. बघूया. कालपासून खूप अपसेट दिसते अक्षू. काय करू म्हणजे खुश होईल? चॉकलेट मिल्कशेक. लहानपणी तिचा मूड ऑफ झाला की मी आईपासून लपून तिला चॉकलेट मिल्कशेक द्यायचो आणि एका मिनिटात तिचा मूड नॉर्मल व्हायचा. येस अक्षू, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. लवकर माझ्या रूम मध्ये 5-7 मिनिटात. ओके मी वाट बघतोय.
8ला 5 कमी आहेत. अक्षता येईलच. मला माहिती आहे अक्षु, खूप अस्वस्थ आहेस तू आतून. आणि आता या घडीला तुझी अस्वस्थता दूर करणं हे जास्त महत्वाचं आहे. अक्षु, मला याही गोष्टीची कल्पना आहे की हे सत्य घरच्यांपासून फार वेळ नाही लपवता येणार. लपवता तर काहीच येणार नाही. माझ्या आणि चारुलताच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. क्षणार्धात सगळं संपलं. मिस्टर वाबी साबी, काय प्रॉब्लेम झाला? सगळं ठीक आहे ना? तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? मिस्टर विचारे, कशी आहे आता तब्येत? डायरेक्ट विचारे. हो, आता आपल्या डोळ्यावरून वायपर फिरलंय ना, त्यामुळे सगळं क्लिअर झालंय आपल्याला. कधी कधी असं वाटतं की सगळा भूतकाळ पुसून टाकावा आणि नव्याने वर्तमानाची सुरुवात करा विचार. जणू काही या दोन कुटुंबांमध्ये काही वितुष्ट घडलंच नाही. कधी कधी असं वाटतं की पुन्हा एकदा काहीही न सांगता, कोणतीही पूर्वकल्पना न देता चारुलताने या खिडकीतून अचानक माझ्या खोलीत यावं. आणि मनसोक्त गप्पा माराव्यात माझ्याशी. मला वाटतं माझ्या चेहऱ्याला ग्रीस लागावं आणि तुम्ही ते नेहमी पुसावं. तुम्हाला माझ्या शेजारी बसून लॉंग ड्राईव्हला घेऊन जावं, खूप लांब. किती बडबड केली होती त्या दिवशी तुम्ही. तुम्हाला मुंडावळा का बांधलात? मंडावळ? आणि बेड का सजवलाय गुलाबाच्या पाकळ्यांनी? पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. चारूचं बोलणं, वागणं सगळंच बदललं. असं वाटतं की ही ती चारू नाहीच आहे जिला मी ओळखतो, जिच्यावर मी मनापासून प्रेम केलंय. ही चारू बदलली, पूर्णपणे बदलली. बदल तुमच्यात झालाय मिस्टर विचारे. जरा नीट डोळे उघडून बघा. मी इथेच आहे आणि तशीच आहे.
कठीण परिस्थितीमध्ये आणलीत. कधी गेलेस त्यांच्या घरी, बघितलं घर यांचं? एवढ्याशा गॅरेजमध्ये कशी राहणार आहेस तू? साधं 24 तास पाणी नाही त्यांच्याकडे, झोपायला वेगळी बेडरूम नाही, कशी राहणार आहेस तू तिकडे? माझं घर तुम्हाला छोटं दिसायला लागलं, आम्ही तुम्हाला छोटे दिसायला लागलो. तुम्ही तर गाडीची काच वर केली आणि 100च्या स्पीडने निघून गेला तो. पण मी तिथेच उभी होते तुमची वाट पाहत. पण आज प्रश्न तुमचा आणि माझा नाहीये. आज मी इथे अक्षिताला घ्यायला आले आणि माझ्या गाडीच्या रस्त्यात कोणता स्पीड ब्रेकर येऊ शकत नाही. ही अक्षिता कुठे राहिली? नारकरांचं घर पाहिलंस का कधी? म्हणजे दिसत असेल ना वरून. गॅरेज, आपलं घर छोटस. मी कसा दिसतो? हा? गप. तू म्हातारी. अरे अभी तो वसंत नारकर जवान है. तू अशीच दिसत असशील ना, शेम टू शेम. तर मेल्यावर वय वाढत नाही असं मी ऐकलंय. हा, अशी. ऐ. मला वाटतं हा फोटो आपण चारू आणि दीपक लहान होते तेव्हा काढला. समीरच्या नंतर. हो ना? हा, मला आठवत तुझा फोटो. हा, तुला माहित होतं का तू जाणार आहेस ते? मला ना अकस्मात गेलीस तू. तुला भविष्य कळत का? म्हणजे आयुष्यात पुढे काय होणार आहे हे तुला कळत असेल ना वर? मला सांगत का नाही का? मला सांगत जा ना. म्हणजे कधी कधी खूप त्रास होतो ज्या घटना घडतात आयुष्यात. ते तू सांगितलंस तर मी जरा सावध राहीन ना. तुझ्याशिवाय ही पोरं वाढवली तू असताना काही वाटलं नाही का? म्हणजे आता बघ ना, आपल्या चारूचं दीपकचं बघ. दोघांची मतं माझ्या बद्दलची अगदी विरुद्ध आहेत. चारूला वाटतं की मी प्रचंड तिचा राग करतो, द्वेष करतो. तिला मी माझी मुलगी मानतच नाही असं कधी कधी तिला वाटत असेल. हो, दीपक त्याला असं वाटतं की मी फक्त चारूचा विचार करतोय. म्हणजे आजकाल त्याला असं वाटतं, त्याच्याबद्दल काही बरं विचारच करत नाही. अगं आता मला सांग, की दोन्ही माझी पोरं आहेत ना ग. समीर, दीपक, चारू. रक्त आहे ना माझं, तुझं आणि माझं रक्त आहे का नाही? मी त्यांना असं वेगवेगळं त्यांच्याबद्दल कसा विचार करी? आता ती चारू गेली नारकरांच्या सुनेला आणायला. आता तिचा जो नवरा होईल किंवा ती ज्याची बायको होईल त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. आणि ही पोरं मला सांगत नाहीयेत काय त्यांच्या मनात काय गौड मंगल आहे. अरे बापाला सांगा ना, बापाला सांग. आणि शेवटी जर तुमच्या आयुष्यात काही घडलं, वेड वाकडं, चांगलं वाईट, तर कोण उभं राहणार आहे? बाप उभं राहणार ना. अरे मग मला सांगा ना, काय तुमच्या बापाचं जात आहे?
ह्याचे संकेत मिळतात मला. तू तर गेली आपली. ते चारुशी मी इतकं असं वाईट वागलो आयुष्यभर, त्याचा मला आता त्रास व्हायला लागलाय. आणि ह्या पोराचं काय होणार आहे ते मला कळत नाही. मला सांगत जा ना, तुला भविष्य कळताना काय बोलतोय मी, काय मला कळ. बोल ना, तुला काही बोलायचं नाही. हा? ए, श्श्ट. झोपली का ग? तुला बरी झोप लागते पटकन. इकडे आमचं काय चाललंय तुला काही पडलेलं नाही. झोप. सावकाश सावकाश. सावकाश. एक मिनिट. दीपक, अगं रिस्क होती आणि त्यात जर त्याला पकडलं असतं तर डायरेक्ट जेल. शिवाय तुमच्या घरच्याने जाम चोपून काढलं असतं माझ्या भावाला. आपले एवढे वाईट हाल कोणी करणार नाही. काय मग मॅडम, जायचं ना तुमच्या सासरी? काय झालं? चल ना. सॉरी मिस्टर विचारे, तुम्ही मला पळून जाऊयात म्हणालात तेव्हा मीच ब्रेक मारून विषय कट केला होता. पण आज मीच रॉंग साईडने गाडी नेतीये. आपल्या घरच्यांसाठी आपण आपल्या प्रेमावर पाणी सोडलं, पण या बाळाकडून त्याचे वडील हिसकावण्याचा हक्क आपल्या कोणालाच नाहीये. तुम्हाला आता माझं वागणं खटकेल, पण आपण आता जे करतोय ते करेक्ट आहे, कारण मला माझ्या आईकडून ग्रीन सिग्नल मिळालाय. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या बहिणीला फुलासारखी जपेन मी, माझ्या वहिनीला. आणि हा वादा आहे आपला, चारूचा वादा कडक, बाकी सगळं गेलं उडत. भाऊजी, भाऊजी, मला तुमच्याशी बोलायचंय. मला बोलायचंय तुमच्याशी, खूप महत्वाचं आहे. काय बोलतेस वहिनी? ऐकायला येत नाहीये, मिक्सरचा आवाज सुरू आहे. थांब एक मिनिट. मला जे बोलायचंय ना ते खूप महत्वाचं आहे. वहिनी मी तुझ्याशी नंतर बोलतो, कारण आपल्या अक्षूसाठी एक सरप्राईज आहे. मी तिला माझ्या रूम मध्ये बसवलंय आणि डोळे मिटून शांतपणे बसायला सांगितलंय. तिचा मूड बरा नाहीये ना, तिच्या आवडीचं चॉकलेट मिल्कशेक करून नेतोय तिच्यासाठी. मी तुझ्याशी नंतर बोलतो. म्हणजे भाऊजी, म्हणजे तुम्हाला माहितीये का की अक्षिता वनसेंच्या पोटात चारुलताच्या भावाचं मूल आहे?